नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, आज या ठिकाणी माझ्याकडून झालेली जी चूक आहे ती इथे मी निस्तारणार आहे. म्हणजे काय, तर बघा इथे स्लीव्ज आहे 9 इंचाची, अर्धा इंच वरती आहे, म्हणजे स्टिचिंगचं होतं ते. आता इथे बघा, या पद्धतीने मी स्लीव्ज स्टिच करून दिली आणि कस्टमरने हा जो ब्लाऊज आहे मला रिटर्न दिलेला आहे. कारण जे आहे ते त्यांची चूक नसताना माझ्याकडून चूक झालेली आहे. कस्टमरने मला रेग्युलर स्लीव्जप्रमाणे 3.5 इंचाची स्लीव्ज सांगितली आणि माझ्याकडून चूक झाली. काठपदर आहे म्हणून मी काय केलं, लॉंग स्लीव त्यांचं लॉंगचं माप या हिशोबाने टाकून दिली. पण कस्टमरला ते काही आवडलेलं नाही, त्यामुळे त्यांनी मला हे ब्लाऊज रिटर्न दिलेलं आहे आणि माझ्याकडून चूक झालेली असल्यामुळे मला हे त्यांना व्यवस्थित करून देणं गरजेचं आहे. तर बघा, या पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर या पद्धतीने ट्रेस करून घ्यायचं. जर व्यवस्थित ट्रेस झालं नसेल तर पुन्हा हातानं थोडंसं टॅप टॅप करून घ्यायचं आणि पुन्हा व्यवस्थित ट्रेस करायचं. बघा, इथे डार्क मार्किंग केलेलं आहे कारण दुसऱ्याही स्लीव्जवरती आपल्याला ते मार्किंग उमटवलं पाहिजे. यासाठी बघा, व्यवस्थित ठेवायची स्लीव्ज आणि या पद्धतीने टॅप करून घ्यायचं. इथे जर व्यवस्थित झालेलं आहे का ते चेक करायचं आणि हातानं मार्किंग करायची. जर झालेलं नसेल तर पुन्हा थोडंसं डार्क खालच्या स्लीव्जवरचं जे मार्किंग आहे ते डार्क करून या पद्धतीने घ्यायचं आहे. तर बघा, आता इथे आपण जे मार्किंग केलेलं होतं त्याच्या आतमध्ये एकदम चिटकून अशा पद्धतीची टीप टाकून घ्यायची आहे. म्हणजे ज्या स्लीव्ज आहेत त्या आपल्या शॉर्टचं कटिंग करण्यासाठी आपल्याला सोपं जाईल. या पद्धतीने बघा, आता लॉंग स्लीव्ज आहेत. आता इथे मी लॉंगच्या शॉर्ट करत आहे. पण आपला दंडघेर एकतर आपला छोटा हात असतो समोरच्या साईडला आणि मोठा असतो मागच्या साईडला. इथेही सेम तसंच झालेलं आहे. समोरचा भाग त्यांना घ्यायचा आहे, पण झालेलं काय, दंडघेराला इथे अजिबात मार्किंग राहिलेली नाही आहे. मार्जिन फिटिंगला कपडा अजिबात राहिलेला नाही आहे. मग आता काय करणार, हा जो वरचा निघलेला भाग आहे तो या पद्धतीने एकदम सरळ करून घेणार आहे. वरची जी टीप होती तेही मी काढून घेतलेली आहे आणि हा जो कपडा आहे आतून उलट्या साईडने मी लावून घेतलेला आहे. बघा, अशा पद्धतीने. आणि इथे बघा, जसं की आपण स्लीव शिवताना अस्तर आणि बाही शिवताना एकमेकांना दाबटीप जशी देतो सेम त्या पद्धतीने इथे आपल्याला करून घ्यायचं आहे. बघा, म्हणजे आपण इथे एक बाही शिवल्यासारखाच प्रकार बनवून घ्यायचा आहे किंवा एक दाबटीप देऊन कपडा पलटवून घ्यायचा आहे. वरचाच कपडा जो आहे तो मी इथे घेतलेला आहे. तुमच्याकडूनही जर अशी कधी चूक झालेली असेल तर तुम्हालाही या पद्धतीचं सोल्युशन मिळेल. असं जर तुम्ही करून घेतलं तर तुम्हाला हा एक मस्त पर्याय आहे की तुम्हीही लॉंग स्लीव लहान कशा करू शकता या विषयावरती हा जो टॉपिक आहे तो खूप छान आहे. झालेली चूक आहे, पण माझ्याकडून झालेली चूक जर कदाचित तुमच्याकडूनही होऊ नये यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. जर असं कधी झालंच तर तुमच्याकडून ही जी झालेली चूक आहे तुम्हाला दुरुस्त कशी करायची ते व्यवस्थित समजेल. बघा, हे वरच्या एकाच बाहीमधून निघलेले 2 तुकडे आहेत. 4 केले होते आपण, ते एका साईडने लावले. उरलेले 2 तुकडे बघा इथे या पद्धतीने मी इथे एक लावून घेणार आहे. वरचा एक्स्ट्राचा पोर्शन कट करूयात म्हणजे तुम्हाला समजवायला सोपं जाईल. इथे बघा, दुसराही कपडा सेम त्याच पद्धतीने आपण कट करून घेऊयात. बघा, इथे या पद्धतीने आपण टीप टाकून घेणार आहोत. दाबटीप टाकून घ्यायची आहे. बघा, पुढच्या काठांनाही दाबटीप आपण अगोदर टाकून घेतल्यामुळे इथे एकदम व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता बघा, इथे नॉच टाकून घेतलेली आहेत म्हणजे आपण सेंटर काढलेलं आहे. आता बघा, बाहीला बाही व्यवस्थित लावायची आहे आणि याचं कटिंग करून घ्यायचं आहे. इथे याचाही नॉच टाकून घेऊयात म्हणजे दोन्हीचे सेंटर व्यवस्थित निघतील. आता काय करणार आहोत, आपल्याला बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे. एखाद दुसरी थोडीफार लहान मोठी झाली असेल तर ती या पद्धतीने कमी जास्त जे असेल ती करून घ्यायची आहे. बघा, या पद्धतीने आपण हे कटिंग करून घेणार आहोत. आता इथे कटिंग कसं करायचं, तर हे सेंटर बरोबर सेंटरवरती ठेवायचं आणि इथे या पद्धतीने हा कपडा जो आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. बघा, इथे नॉर्मल कट मारलेला आहे. थोडं जरी कमी जास्त असेल तर ते मी व्यवस्थित करून घेतलेलं आहे.
बघा इथे आता आपण स्लीव्ज घेतलेली आहे. याची स्लीव्ज जोडायची कशी, तर आपण याची फिटिंग पूर्ण काढलेली नाहीये. ओव्हरलॉक फिटिंग एवढं काढत बसायचं खूप वेळ जातो, पण आपल्याकडून चूक झालेली आहे. करणार काय, त्यासाठी मी फिटिंग अर्धी काढलेली आहे. बाही चेक करून घेऊन बॅक आणि फ्रंट कुठली तर ते चेक करून घेतलं. म्हणजे लेफ्ट आणि राईट कुठली तर ते मी चेक करून घेतलं. लेफ्टला लेफ्ट आणि राईटला राईट जोडायचे आहे. सेम एरवी आपण जोडतो तशीच बाही आपल्याला इथे जोडायची आहे. बघा सेंटरवरून बाही जोडत आहे, पण इथे आपण उसवल्यामुळे काही धागे दोरे निघत असतील तर त्याचाही काळजी घ्यायची आहे. ते तसेच जाऊ न देता व्यवस्थित आपल्याला कटिंग करून पुन्हा स्टिचिंग करायची आहे. तर बघा इथे बाही जोडलेली आहे मी अर्धी. सेम उरलेली बाही सेम त्याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची आहे. तर बघा इथे मी सेम त्याच पद्धतीने आपण आता साईडचं जे फॅब्रिक जोडलं होतं थोडंसं जास्तीचं जोडलं होतं. जरी उरलं तरीही चालेल आणि पुरलं तरीही चालेल, फक्त कमी पडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि हा जो साईडचा जो कपडा होता तो जोडावा लागणार होता, कारण न जोडता जर कपडा आपण ते शिवलं असतं तर फिटिंगला अजिबात पुरलं नसतं. तर बघा वरतून कुठेही गुढी किंवा खराब असं काहीही दिसत नाही, एकदम परफेक्ट दिसत आहे, जसं की आपण रेग्युलर ब्लाऊज शिवतो त्या पद्धतीने. बघा इथेही सेंटरला सेंटर लावलेला आहे आणि बाही जोडून घ्यायची आहे. म्हणजे असं काही नाही की तुम्हाला लॉंग स्लीव झाल्या आहेत आणि त्याच्या शॉर्ट करायच्या आहेत, मग तो ब्लाऊज कसा दिसेल, खराब होईल का ब्लाऊज उसवल्यावर, अजिबात नाही. काम थोडंसं सावकाश करा, व्यवस्थित होतं. घाई गडबड करू नका, कारण झालेली चूक आहे ती व्यवस्थित करायची म्हणल्यावर त्याला थोडासा वेळ तर द्यावाच लागेल आणि व्यवस्थितच होतं, फक्त घाई गडबडीने करू नका. बघा या पद्धतीने मी इथे ही स्लीव जोडून घेतलेली आहे. तुम्हालाही सेम याच पद्धतीने करायची आहे. फक्त शॉर्ट लॉंग करायची होती आणि शॉर्ट झाली. आता कशी लॉंग करू हे काही मला सांगता येणार नाही, पण लॉंग झाली असेल तर शॉर्ट करता येते. आता बघा याला मी ओव्हरलॉक करून घेतलेला आहे, म्हणजे हा जो ब्लाऊज आहे आता माझ्याकडून चुकूनही बिघडलेला नव्हता. आणि असं कस्टमरच्या लक्षात येतं किंवा कोणाच्याही बघणाऱ्यांच्या लक्षात येईल की चुकूनही बिघडला नव्हता, फक्त बाहीमध्ये कपडा कमी पडला म्हणून जॉईंट दिला, एवढंच वाटेल. फक्त बघता दर्शनी म्हणजे पाहिल्यानंतर ते ब्लाऊज फक्त एवढंच काही ते मिस्टेक वाटेल, बाकी काही नाही. इथे बघा दंडगेर घेतलेला आहे. बगल पहिलंच मार्किंग आहे, कमरेचं तर पहिलंच आहे. सेम या पद्धतीने आपण करून घेणार आहोत. आता इथेही 6.25ची बगल, 8चा दंडगेर, 6.25चा दंडगेर, 8ची बगल मार्किंग केलेलं आणि सरळ टीप टाकून घ्यायची आहे. कमरेपर्यंत टीप टाका, असं नाही की तुम्ही अर्ध्यापर्यंत उसवली मग अर्धीच मारली तर चालेल का, नाही. अगोदरच आपण अर्ध्या उसवलेल्या नाहीयेत आपल्या कामाच्या कंटाळ्यामुळे, पण आता तरी टीप टाकताना पूर्ण टीप टाका. म्हणजे जरी काही कारणास्तव तुम्हाला उसवायची गरज पडली तर ब्लाऊजमध्ये जॉईंट वगैरे दिसणार नाही. बघा इथेही सेम त्या पद्धतीने मी टीप टाकून घेतलेली आहे, जसं की अगोदर समोरून टाकली होती. पहा इथे या पद्धतीने आपल्याला 4 टिपा टाकायच्या आहेत. कधीही ब्लाऊजचं फिटिंग करताना 4 टिपा टाकायच्या आणि फिटिंगची लाईन ही एकदम सरळ रेषेमध्ये आली पाहिजे. आता इथे आपण ओव्हरलॉक करून यायचं फिनिशिंग. बघा इथे फक्त जसं की ब्लाऊजला जॉईंट पडलेला आहे असं वाटत आहे, बाकी कुठे कमी किंवा जास्त काही वाटत नाही. इथे बघा इथे हुक वगैरे अगोदरच रेडी होतं, ब्लाऊज रेडी झाला होता, पण झालेली चूक इथे मला व्यवस्थित करावी लागलेली आहे. तुमच्याकडूनही अशी कधी चूक झाली तर तुम्हीही अशा पद्धतीने व्यवस्थित करू शकता मैत्रिणींनो. बघा बघा तुम्हाला वाटत आहे का कुठे आपला ब्लाऊज लॉंग होता आणि तो शॉर्ट केलेला आहे किंवा कुठे धागे दोरे वगैरे निघलेले आहेत, असं काही खराब वाटत आहे का? तर बघा अजिबात कुठेही प्रॉब्लेम येत नाही. असं काही केलं तर ब्लाऊज हा परफेक्टच बनतो. आणि ही माझ्याकडून एक सोबत 2 ब्लाऊज तसेच झाले होते, तर हे दोन्हीही ब्लाऊज मी रिपेअर करून त्यांना दिलेले आहेत, कारण चूक माझी होती. त्यामुळे मी त्यांना हे दोन्ही ब्लाऊज रेडी करून देत आहे. बघा
दोन्हीही शॉर्ट करून घेतलेले आहेत. त्यांना लॉंग ब्लाऊज आवडत नसल्यामुळे हा प्रॉब्लेम झाला होता. श्री स्वामी समर्थ.